मी आज तुम्हाला बेसनचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण बेसन 1 वाटी घ्यायचं आणि 1 वाटी तूप घ्यायचं आणि तूप एका कढईत काढून घ्यायचं आणि ते थोडं गरम करून थोडं पातळसं करायचं. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आणि छान खमंग असं परतून घ्यायचं. त्याला असा सुंदरसा वास आला पाहिजे. हे बघा, म्हणजे न जळता मध्यम आचेवर असं छानसं ते परतलं पाहिजे आणि असं बेसन सुटं होत जातं आणि त्याला एक प्रकारे असा खमंग वास सुटत राहतो आणि असं झालं की थोडंसं लालसर होतं बघा. तोपर्यंत ढवळत राहायचं. जरा असं कणीदार झालं तोपर्यंत ढवळत राहायचं. नंतर मग ते 15-20 मिनटं तरी लागतात तुम्हाला त्याच्यात. मग त्यामध्ये तुम्ही पिठी साखर टाकायची. तर ॲक्च्युली बारीक साखर मिळते हल्ली बाजारात, ती टाकलीत तरी चालेल, नाहीतर मग पिठी साखर टाका. पण बारीक अशी ती साखर टाकली तर एकदम छान रवाळ असे लाडू बनतात. आणि हवं तर थोडंसं मिल्क पावडर तुम्ही टाकू शकता आणि हे तूप तुम्ही थोडं त्याच्यात टाकत राहायचं. जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत टाकत राहायचं आणि असं करता ढवळत राहायचं. चांगलं ढवळून झालं. झालं. हे बघा, मी किती छान ढवळते आहे. असं छान ढवळत राहायचं. मध्ये मध्ये वाटल्यास तुम्ही तूप घालू शकता, पण हे तुम्हाला जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत ढवळत राहावं लागणार आहे. जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं. आणि मग ते हाताने असे सुंदर त्याचे लाडू वळायचे. हे बघा, आणि मग त्यावर तुम्ही लावू शकता, ड्रायफ्रूट्स लावू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते